नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. मुलाचा मृतदेह पाहून आई वडील नातेवाईकांना अश्रू अनावर. घोटगेवाडी कॉजवेवरून सोमवारी वाहून गेलेल्या 2 जणांपैकी मुलगा दिलीप बडा यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी शोध मोहीम दरम्यान आढळून आला. यानंतर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. यावेळी आई वडील नातेवाईक यांनी मुलाला पाहण्यासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे दाखल झाले. यावेळी पोलिसांनी दोडामार्ग शवागृहात ठेवलेला दिलीप बडा या 8 वर्षाचा मुलाचा मृतदेह दाखवला. तो पाहून आई वडील नातेवाईक यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा आक्रोश पाहून इतरांच्या डोळ्यात देखील अश्रू बाहेर पडले. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन वतीनं या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली. ईदभर पोटासाठी खळगी भरण्यासाठी दोडामार्गमध्ये आलेल्या छत्तीसगड येथील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील हस्ताखेळता तसेच शाळेत जाणारा दिलीप बडा या मुलाचा मृत्यू झाला. यामुळे हे कुटुंब हादरून गेलं. एका दुसऱ्या कामगार समेत जात असताना अचानक तिलारी धरणाचं पाणी वाढल्यानं घोटगेवाडी कॉजवेवरून हा मुलगा वाहून गेला होता. गेल्या काही वर्षापासून हे कामगार घोटगेवाडी मोर्ले कोणाळकट्टा परिसरात काम करून उपजीविका करत होते. पण काळाने दिलीप बडा या गोंडस मुलाला हिरावून नेलं. दिलीप बडा हा एकुलता एक मुलगा होता. इतर 2 बहिणी आहेत. मुलगा गेल्यानं आई वडील हादरून गेले. मुलगा जाणं याचं दुःख किती वेदना देणारं असतं हे जन्म देणाऱ्या मातेला माहीत असतं. याचं उदाहरण दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय इथं बघायला मिळालं. जीव धोक्यात घालून प्रवास टाळा. घोटगेवाडी पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अनिकेत कुडतरकर यांनी सांगितला थरारक अनुभव. घोटगेवाडी पूल इथं सोमवारी सायंकाळी एक युवक आणि शाळकरी मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील युवक अनिकेत कुडतकर यांनी आपला थरारक अनुभव सांगत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. कुडतकर म्हणाले की आठवडाभरापूर्वी दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो. आपण नियमितपणे या पुलावरून प्रवास करत असल्यानं पाणी असतानाही पुलावरून चालत जाता येतं. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेत असताना परिस्थिती अचानक गंभीर झाली. आपण नदीच्या प्रवाहात पडलो. साधारण 100 मीटर अंतर वाहून गेलो. पोहता येत होतं म्हणून कसंबसं त्यातून बाहेर पडलो. सातत्याने पाणी वाहत असल्याने पुलाचा भाग निसरडा होतो. त्यातून अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यास परिस्थितीचा अंदाज घेणं कठीण होतं, असा अनुभव त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुलावर थोडे जरी पाणी असलं तरी नागरिकांनी कोणतेही वाहन घेऊन पुलावरून जाऊ नये, तसेच पायी जाण्याचाही धोका पत्करू नये, असं आवाहन कुडतकर यांनी यावेळी केलं. घोटगेवाडी पुलावरील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणताही धोका न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि जीव धोक्यात घालून प्रवास टाळावा, असं त्यांनी आपलं मत स्पष्ट व्यक्त केलं. मुंबई स्थित कोल्हापूर जिल्हा रहिवासी आणि प्रवासी संघाच्या वतीने नुकताच पंतप्रधान तसेच रेल्वे मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांना रेल्वे संदर्भात, कोल्हापूरच्या रेल्वे संदर्भात एक निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनामध्ये त्यांनी सविस्तर काही मुद्दे मांडलेले आहेत. या अनुषंगाने हा कोल्हापूरचा जो रेल्वेचा जो प्रवासी संदर्भातला विषय आहे तो ऐरणीवर आलेला आहे. खास करून या मागणीमध्ये सिंधुदुर्गच्या सावंतवाडी ते चंदगड, बेळगाव, गडिंग्लज, कोल्हापूर या रेल्वेच्या मार्गासंदर्भात ही व्यथा मांडण्यात आलेली आहे. आणि जो हा विषय आहे तो गांभीर्याने पाहिला पाहिजे असे वाटते. कारण का सध्याच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून असो किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असो, त्या प्रवासाच्या बाबतीत जे रस्त्याचा प्रश्न आहे तो सध्याच्या स्थितीत ऐरणीवर आहे. कारण का रस्ते बांधले जात आहेत, केले जात आहेत, मोठ्या प्रमाणात त्यामध्ये जमीन क्षेत्र जात आहे. पुन्हा वनांची, झाडांची कत्तल होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासाठी त्याची मदत होत आहे. त्याचबरोबर जे रस्ते होत आहेत ते दर्जाहीन रस्ते होत आहेत. ही परिस्थिती संपूर्ण देशभर आपण पाहत आहोत. रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. रस्त्याच्या ऐवजी रेल्वेचे जाळे जर देशभरात अगदी गावोगावी पोचले, म्हणजे महत्त्वाची जी शहरं आहेत, लहान शहरे असू, मोठे शहरं असू, त्या शहरांना जोडणारी जर रेल्वे मार्ग तयार झाले तर जमीनही वाचेल, प्रदूषणही कमी होईल, पुन्हा झाडांची कत्तल राखली जाईल. आणि अशाप्रमाणे
हा एक महत्त्वाचा इथं भाग ठरू शकतो. आता कोल्हापूरच्या रेल्वे संदर्भाची ही जी मागणी आहे ती मुंबई स्थित रहिवासी संघाच्या वतीने ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांनी लावून धरलेली आहे. आज 19 रोजी या संदर्भात रेल्वेच्या संदर्भात काही विषयावर बैठका होणार आहेत आणि या बैठकीमध्ये हा विषय घेतला जावा असे त्यांनी रेल्वे बोर्डाला देखील निवेदनातून म्हटलेले आहे. अर्थात ही मागणी खरोखर महत्त्वाची आहे. कोकणाला तसेच कर्नाटकला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग सावंतवाडी ते चंदगड बेळगाव पुन्हा गडिंग्लज संकेश्वर गडिंग्लज आणि कोल्हापूर असा जोडणारा हा जर मार्ग झाला तर ते खूप बरे होईल. सावंतवाडी ते बेळगावचा जो सर्वे झालेला आहे त्या सर्वेमुळे मध्यंतरी काळामध्ये या भागातील सर्वच लोकांच्या आशा पल्लवी झाल्या होत्या. मात्र त्याला पुन्हा खिळी बसली आणि हा विषयच बाजूला राहिलेला आहे. या अनुषंगाने आता जर आपली परिस्थिती पाहिली तर रस्त्याची शोकांतिका, लागणारा वेळ, घडणारे अपघात आणि जमिनीचे जे आहे जमिनीचा जो विषय असे सर्व विषय, पर्यावरणाचा प्रदूषणाचा विषय, हा सर्व विषय जर इथं पाहिला तर हा रेल्वे मार्ग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 3 खासदार आहेत जिल्ह्यामध्ये आणि ह्या तिन्ही खासदारांनी या प्रश्नी शासनाचे खरं तर पाठपुरावा शासनाचा केला पाहिजे. खासदारांचे लक्ष विमान किंवा हेलिपॅड याकडे असू नये. विमान आणि हेलिपॅडच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवासी प्रवास करणार नाही. तो विषय फक्त उच्चवर्गीय लोकांसाठी आहे आणि त्या विषयाचं फारसं महत्त्व सर्वसामान्य लोकांना नाही. त्यामुळं तो विषय असू देत. तर त्याचबरोबर हा रेल्वेचा जो मार्ग जो रेखांकित झालेला आहे तर त्या विषयावर शासनाकडून अपेक्षा आहे. या निवेदनाच्या माध्यमातून त्याने अनेक मुद्दे मांडलेले आहेत. ते कोणकोणते मुद्दे मांडले आहेत चला पाहूया. कोल्हापूर रेल्वे प्रश्नावर आता फक्त आश्वासन नको, ठोस निर्णय आणि लेखी तारीख हवी. 18 ऑगस्ट 2026 प्रतिमान्य छत्रपती शाहू महाराज साहेब, खासदार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, मान्य धनंजय महाडिक, खासदार राज्यसभा, मान्य धैर्यशील माने, खासदार हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. विषय दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथे होणाऱ्या रेल्वे बोर्डाची बैठकीस तिन्ही खासदारांनी आवर्जून उपस्थित राहून कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रलंबित रेल्वे प्रश्नावर ठोस निर्णय, आवश्यक निधी व निश्चित कार्यमर्यादा लेखी स्वरूपात घेण्याबाबत विनंती. माननीय महोदय, कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने मोठ्या आश्वासनाने आपल्याला संसदेत पाठवलं. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व छत्रपती शाहू महाराज हे करत आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व धैर्यशील माने करत आहेत. तर धनंजय महाडिक राज्यसभेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करत आहेत. म्हणूनच कोल्हापूरच्या रेल्वे विकासाचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा प्रश्न नसून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो प्रवाशांचा, विद्यार्थी, नोकरवर्ग, व्यापारी, शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचा प्रश्न आहे. दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथे रेल्वे बोर्डाची बैठक होणार असल्याने या बैठकीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. गेली अनेक वर्ष कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ तसेच विविध सामाजिक संस्था रेल्वे प्रशासनाकडे निवेदन, पत्रव्यवहार आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहेत. तरी देखील कोल्हापूरच्या अनेक मूलभूत रेल्वे मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. सह्याद्री एक्सप्रेसचा प्रश्न हा केवळ रेल्वेचा प्रश्न नाही. मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस ही कोल्हापूरच्या सामान्य जनतेची जीवनवाहिनी होती. विद्यार्थी, नोकरवर्ग, व्यापारी, शेतकरी, कामगार, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मुंबईशी आर्थिक व व्यावसायिक संबंध असलेल्या हजारो नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची होती. कोविडनंतर आजही ही सेवा पूर्ववत झालेली नाही. एकीकडे पेट्रोल डिझेलचे वाढते दर, महामार्गावरील टोल, खासगी प्रवासी वाहतुकीचे वाढते दर, रस्त्यावरील खड्डे व अपघात, तर दुसरीकडे सामान्य प्रवाशासाठी परवडणारी व विश्वासार्ह रेल्वे सेवा उपलब्ध नाही. मग सामान्य कोल्हापूरकरांनी प्रवास करायचा तरी कसा? जनतेला आता केवळ आश्वासनं ऐकायची नाहीयेत. प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही, रस्ता विचाराधीन आहे, लवकरच निर्णय होईल अशा कारणापलीकडे जाऊन आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. दिनांक 19 ऑगस्टच्या बैठकीत खालील मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा. मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस तातडीने पूर्ववत सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा. मुंबई कोल्हापूर वंदे मातरम एक्सप्रेस सुरू करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा.
पनवेल कोल्हापूर नवीन रेल्वे सुरू करण्याबाबत कार्यवाही निश्चित करावी. कोल्हापूर वैभववाडी नवीन रेल्वे मार्गाचं काम तातडीने गतीने सुरू करून त्यांच्या पूर्णत्वाची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी. कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम निर्धारित वेळेत शक्य असल्यास वेळेपूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक गती द्यावी. सावंतवाडी चंदगड बेळगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणानंतर पुढील कार्यवाहीचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावं. कोल्हापूर बेळगाव नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास व पुढील नियोजनास गती द्यावी. कोल्हापूर रेल्वे स्थानक ते कोल्हापूर एसटी बस स्थानक या दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्कायवॉक पादचारी पूल उभारण्याबाबतचा ठोस निर्णय घ्यावा. गणेशोत्सव, दसरा व दिवाळीच्या काळात कोल्हापूर, मुंबई, कोल्हापूर, पुणे तसेच अन्य प्रमुख मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करून द्याव्यात. आजच्या बातमीपत्रात आपण थांबूया इथं. धन्यवाद.